तर सध्या पावसाळा जोरात आहे। संपूर्ण मुंबईमध्ये झाडे उन्मळून पडत आहेत, इमारतींचे भाग कोसळत आहेत आणि याच काळात गोरेगाव पूर्वेतील सारीपूत नगरसारख्या डोंगराळ वस्तीत हजारो जीव एका भिंतीवर अवलंबून राहिले आहेत। या भागात 350हून अधिक नागरिक डोंगराच्या पायथ्याशी राहत आहेत। येथे पालिकेने काही वर्षांपूर्वी एक सेफ्टी वॉल उभी केली होती, पण ती वॉलच आता एकमेव सुरक्षा कवच बनली आहे। आणि चिंतेची बाब म्हणजे ही वॉल जर कोसळली तर थेट मृत्यूची बातमी येईल। या भागातील जमीन मोकळी, खडकाळ आणि पावसाळ्यात वाहणाऱ्या पाण्यामुळे दरड कोसळण्याचा धोका अतिशय गंभीर आहे। मुंबईने याआधी अशा दुर्घटनांचा त्रास सोसलेला आहे। 2020 मालाड मालवणी सेफ्टी वॉल कोसळून 29 लोकांचा मृत्यू, 2023 वॉकशिवर दरड सदृश्य दुर्घटना, घर उद्ध्वस्त, 2024 माहीम आणि वांद्रे वॉल पडल्यानं झोपड्यांमध्ये पाणी, सुदैवाने जीव वाचले। पण प्रश्न आहे, प्रशासन या घटनांमधून काही शिकलाय का? मुंबई महानगरपालिकेनं 291 भूभागांना उच्च धोका म्हणून नोंदवलाय, तरी दरवर्षी मृत्यू होतात। 2021 मध्ये चेंबूर भांडूपच्या दरड कोसळीत अनेकांना जीव गमावा लागला, तरी गोरेगाव पूर्वेसारख्या डोंगराच्या पायथ्यावरील वस्त्यांकडे कोणी लक्ष देत नाहीये। सारीपूत नगर के पूर्व विभागात येत असला तरी नागरी सुविधांपासून सुरक्षा व्यवस्था, प्राथमिक आरोग्य व आपत्ती प्रतिबंधक उपाययोजना याचा येथे पूर्णतः अभाव असल्याचे स्थानिकांनी म्हटलंय। या डोंगराच्या भागात आता आणखी एक धोका तगडा आणि सरपटणारा बनलाय, तो म्हणजे सापांचं वाढलेलं प्रमाण। पावसामुळे इथल्या मोक्या जागा, झाडी, गवत व गाळ ओलसर झाल्यानं साप सरळ घरांमध्ये शिरतात। गेल्या आठवड्यात 2 झोपड्यांमध्ये साप आढळल्याचं स्थानिकांनी सांगितलं। लहान मुलं जमिनीवर झोपू शकत नाहीत, महिलांना रात्री बाहेर पडताना भीती वाटते आणि सर्पदंशाच्या भीतीनं सर्वच तणावाचं वातावरण आहे। आज जी एक भिंत उभी आहे तिच्यावर 300हून अधिक माणसांचे घर, संसार आणि श्वास टिकून आहेत। जर ती वॉल कोसळली तर फक्त माती नव्हे, शेकडो जीव ढिगाऱ्याखाली गाडले जातील। या भिंतीचं स्ट्रक्चरल ऑडिट कधी होणार? सर्पनाश आणि दरड प्रतिबंधक उपाय कधी राबवले जातील? राजकीय नेते आणि प्रशासन या भागाकडे डोळसपणे बघणार की आणखी दुर्घटना होईपर्यंत वाट पाहणार? असे अनेक प्रश्न सध्या हे चित्र पाहून उभे राहतात। पूर्वी काही दिवाल नव्हती, हे दिवाल आता बांधले हल्ली, पहिले का नव्हतं त्याला। फक्त हा दिवाल इकडं कधी बी घटना होऊ शकते। मोठी दिवाल आहे, त्या दिवालला काय सारा नाही खाली, अशी दिवाल बांधली त्यांनी, एक अडीच 2 फुटा खाली बी नाही घातल्या, सळ्यावर बांधलेली आहे, याचा काय भरोसाही नाही। आता काय होत नाही, पण भविष्यात काय होऊ शकतो, तर ह्याच्यासाठी ते सांगणं आहे की बाबा व्यवस्थित झालं पाहिजे। नाही, आपण सध्या पाहतो की मुंबई असेल किंवा महाराष्ट्रामध्ये अशा काही घटना आपण ऐकलेल्या, बघितलेल्या आहेत। घटना झाल्यानंतर लोकांना सगळं कळतंय, पण पहिले सुरू त्याचे बंदोबस्त करायला कुणाकडे जावं, कुणाला बोलावं, ते कायचं त्याचं हे मिळत। या अगोदर या ठिकाणी अशा काही घटना घडल्या होत्या का? पडझड झाली होती का? भरपूर जागी दिवाल झालेली आहे सर। आपला काय भीती वाटते, मग त्या दिवालची काय भीती वाटते? एवढं काय मजबूत दिवाल ते आतून घातलेलं नाही, असंच बांधलेलं आहे, त्याची भीती वाटते, बाकी काय। बरं, किती कुटुंब आहे तिकडे राहायला? इकडे भरपूर कुटुंब आहेत, तरी पण 300-350 वस्ती इकडे आहे। आता त्या दिवालच्या कडनं म्हणतं कम से कम 10-15 रूम असेल। मला यापूर्वीचा एक किस्सा इकडे आठवतो। मुसळधार पाऊस पडत होता आणि इकडे एक तबेला होता आणि त्यावेळेस इथे असा डोंगरच होता, म्हणजे डोंगराळ भाग होता, ही भिंत नव्हती त्यावेळेस, आणि वरती काही छपरं होती। आणि इतका पाऊस पडला की तो गोठा आहे ना, तो गोठा डगमगायला आला आणि कोसळला, आणि तिकडची एक म्हैस एका पत्र्यावरून एका घरामध्ये आली। म्हणजे एक मोठी, पूर्वीची गोष्ट, म्हणजे तुम्ही म्हटलात यापूर्वी इथे काय झालं होतं, तर झालं होतं, असा एक किस्सा झाला होता। तर त्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे आता जरी भिंत इथे बांधली आहे, तर भिंत बांधलेली आहे ना, आपल्याला वाटतं की भिंत बांधली आहे मग काय नाही होऊ शकत, परंतु ही भिंतच जर नष्ट झाली अतिशय मुसळधार पावसाने, तर बघा ना, 2 ते 3 फुटाच्या अंतरावरती डबल माळा, तो माळा कोसळेल खाली। आणि आता आपण इथं बघतोय, जरा कॅमेरा मारा, तिथं लहान मुलं आता कंटिन्यू खेळतात। अचानक, म्हणजे तुम्ही सांगितल्याप्रमाणे की अपघात म्हणजे अचानकपणे घडून आलेली दुर्घटनेला आपण अपघात म्हणतो, तर अचानकच दुर्घटना कुठलीही घडू शकते। त्यामुळे प्रिकॉशन्स त्याचा पाहिजेच। आणि प्रशासनाने ह्या फक्त भिंतीला कंपाऊंड करून फक्त तिथेच इनफ करू नये, याच्या पण व्यतिरिक्त अनेक प्रकारचे काय मागणी आपली? आता समजा ही मागण्या काय आहेत आपल्या? आता मागणी म्हणजे ह्या भिंतीला अजून पण चांगल्या प्रकारे संरक्षण, कॉन्क्रिटीकरण करावं, किंवा पाठीमागून याचा असा काहीतरी इलाज करावा की जेणेकरून तिथे लोखंडी बार किंवा कुठल्या तरी गोष्टी, अशा अवजड गोष्टीने प्रोटेक्ट करून की ह्या भिंतीला कुठल्याच प्रकारचे छेद लागता कामा नये, याची प्रशासनाने। या संदर्भात आपण काही पत्रव्यवहार कोणाशी केला होता का? पत्रव्यवहार आम्ही करणार आहोत, अजून केलेला नाहीये, कारण की पाऊस मध्ये जो आला त्याच्यानंतर परत गॅप आला,
आणि आता असं वाटतंय की पुन्हा जर पाऊस आला तर यंदाचा पाऊस पुन्हा मुसळधार होऊ शकतो. त्यामुळे उद्याच आम्ही मनपा प्रशासनाच्या दालनात मी स्वतः पत्र घेऊन जाणार. त्याचबरोबर आपण बघू शकता, जरा 2 मिनिटं पुढे या. ही जे छोटी छोटी झाडी झुडपं आहेत, इथे खरे पाहता सरपांची इतकी भीती आहे, म्हणजे इथे अनेक वेळा इथे जर आपण 1 तास आता उभा राहिलो ना तर आपल्याला एखादा तरी साप दिसेलच, 100% दिसेल. आणि हा जो सर्प आता इथं भविष्यामध्ये इथं परत एक बिल्डिंग बनते, तर हळूहळू, आणि मला तर वाटतंय अजूनपर्यंत त्याची ओपनिंग झाली नाही, अनेक सर्प आतमध्ये जाऊन बसले देखील असतील, काय त्याचं काय सांगता येत नाही. त्यामुळे ह्या वस्तीमध्ये सर्प शिरण्याची दाट शक्यता आहे. आणि तुम्ही पुढे बघा, ही जरा कोसळली पण आहे ऑलरेडी. बरोबर. आणि त्यामुळे इथला हा सर्पांचा पण एक अतिशय मोठा असा मुद्दा आहे या ठिकाणी. त्यामुळे आता प्रशासनाला नेमकं याच्यामध्ये काय उपाययोजना कराव्या लागतील ते प्रशासनाने नक्कीच जनहितार्थ विचार करावा. हो सकता है ज्यादा बारिश हो तो गिर जाए। घटना तो हुई है, लेकिन उसमें कोई केयर नहीं किया। पहले जो जिसका रूम लिया था वो घर के ऊपर ही पूरा पत्थर गिर गया था। ये अच्छा, कभी हो, कौन से साल में? हाँ, करीबन हो गया उसको 7-8 साल हो गया, 8-9 साल हो गया उसको। और सांप उप सब आता है इधर। अच्छा, तो ये बाजू वाले घर में कहीं भी सांप ये चाल में कहीं भी आ जाता है। अच्छा, इसके लिए बाउंड्री वॉल मारे, लेकिन उनको नीचे से पूरा लेके जाना चाहिए ऊपर, तो लोग ऊपर से बांध के लेके गए अपना काम पूरा करने के लिए। है कि पूरा नीचे से लेके पूरा बाउंड्री वॉल ऊपर तक कंटिन्यू करें उसको, तो उससे कुछ रुकावट हो सकता है।